हो प्लीज सर सर थोडं प्लीज ऐका ना बाजूला आपले पीएसओ जरा बाजूला पीएसओ बॉडीगार्ड सगळं खाली थांबा मनोज दादा स्वतः इथं आहे इकडून असं मागून जा ना इथून जा असं बॉडीगार्ड आपली गाडी काय करा तिकडे जाऊ दे सांगितली मागं तरी थेट दृश्य आपण बघतोय अंतरवाली सराटीतून सरकारचं शिष्टमंडळ मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी दाखल झाले। मंत्री शंभूराज देसाई, मंत्री उदय सामंत हे या शिष्टमंडळात सहभागी आहेत। मनोज जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्टपासून पुन्हा एकदा उपोषणाचा इशारा दिलाय। सरकारने काही डाव टाकल्यास थेट वर्षा बंगल्यावर धडक मारू असा इशारा जरांगे पाटलांनी दिलाय आणि त्यांच्या या इशाऱ्यानंतर महत्त्वाच्या चर्चेसाठी सरकारचं शिष्टमंडळ हे अंतरवाली सराटीत दाखल झाले। हे शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटील यांना पुन्हा एकदा काय आश्वासन देणार हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे आणि सरकारी शिष्टमंडळाशी चर्चा केल्यानंतर मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा काय घोषणा करतील, उपोषणासंदर्भात काही महत्त्वाचा निर्णय घेणार का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। तर आपण बघतोय मंत्री उदय सामंत आणि मंत्री शंभूराज देसाई हे जरांगे पाटलांशी चर्चा करतायत। एकीकडे मनोज जरांगे पाटलांनीही उपोषणाचा इशारा दिलाय तर दुसरीकडे ओबीसी समाज बांधव देखील आक्रमक झालेत। ओबीसी समाज बांधवांनी देखील मुंबईत धडकण्याचा इशारा दिलाय। या संपूर्ण घटनांच्या पार्श्वभूमीवर आता एकदम मस्त प्लीज समोरचे ओ भाई अरे पीएसओ खाली थांबा सगळे भाई साहब आप झगड़ा मत करो। पश्चिम महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र आणि